वाणीनगरमध्ये, यावर आपण उपाययोजना काय केलं सर? मुख्य रस्त्याकडे जाणारा नाला आहे तो मंजूर आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यासाठी कार्यान्वयन यंत्रणा आहे. काही लोकांनी नगर परिषदेनं बांधकाम दिल्यानंतर काही लोकांनी विरोध केल्यामुळं कॉन्ट्रॅक्टरनं काम थांबवलं असं सांगत आहेत. तर नगर परिषद परत एकदा मार्कआउट करून देण्यासाठी तयार आहे. आम्ही आज सार्वजनिक बांधकाम विभागाशी आज चर्चा करू. या नालीचं काम झालं तर बऱ्यापैकी ही समस्या आटोक्यात येईल. त्याचबरोबर अलॉंग रेल्वे लाईन जी पाणी वाहत होतं ते आपल्याला नदीमध्ये काढून द्यावं लागेल. आमची लोकं आता जेसीबीच्या साहाय्याने ही नाली काढून देतील, जेणेकरून इकडे येणारा पाण्याचा प्रवाह जो आहे तो थांबेल आणि बऱ्यापैकीचं रिलीफ मिळेल. सर, हे पावसाळ्यापूर्वी नियोजन करायला हवं होतं, पण आता आपलं उशीर झाला असं वाटत नाही का? यापूर्वीसुद्धा आपण असंच प्रयत्न करून बघितलेला आहे. या रेल्वेपासून जी पाणी इकडं येतं याची शेतकऱ्यांना गरज असल्यामुळं बऱ्याच वेळेला इकडं पाणी घेतलं जातं आणि पाऊस जेव्हा पडतो मग ते जास्तीचं पाणी येतं आणि ते ह्या भागामध्ये साचतं. आपण आता ती पाणी पुढं काढून देत आहोत. आता आपण काय उपाययोजना केल्या साहेब? दोन गोष्टी, रेल्वेच्या बाजूचं पाणी आपण नदीकडे काढून देत आहोत. दुसरं, हा जो ह्या नाल्याचा बांधकामाचा जो विषय आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागासोबत संपर्क साधून पाऊस संपल्यानंतर ते नालीचं बांधकाम सुद्धा आम्ही सुरू करू.